नमस्कार। आपण भारताच्या अगदी दक्षिण टोकाला कन्याकुमारीला जाऊन आता रामेश्वरम इथल्या धनुष्यकुडी, ज्याला सेतू समुद्रम किंवा रामसेतू असंही संबोधतात, त्या ठिकाणी आलेलो आहोत। ही जर जमीन बघितली आपण तर भारताची ही जमिनीची सीमा आहे, यानंतर सागरी सीमा सुरू होते। आणि मित्रांनो, अतिशय कौतुकाची बाब अशी आहे की भारतातलं तामिळनाडू राज्यातलं रामेश्वरम हे असं ठिकाण आहे की जिथं चोहूबाजूनी समुद्र व्यापलेला आहे। आता आणखी एक गोष्ट महत्त्वाची की इथं रामसेतू बघण्यासाठी वानरांच्या मदतीनं प्रभू रामचंद्रांनी लंकेला जाण्यासाठी जो सेतू बनवला, तो सेतू बघण्यासाठी अनेक पर्यटक इथे येत असतात। पण 1964 साली सुनामीच्या लाटांमध्ये इथली जमीन जी आहे रामसेतूची ती इतकी आत गेली की जवळपास 20 मीटर आतमध्ये रामसेतू दिसायला सुरू होतो। त्याच्या अलीकडे समुद्राचं पाणी वाढलेलं आहे। तुमच्या माहितीसाठी सांगतो, धनुष्यकुडी नावाचं गाव इथं वसलेलं होतं, पण 1964च्या त्या सुनामी लाटांमध्ये अख्खं गाव नेस्तनाबूत झालं। त्या गावाचे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात। गावाचं रेल्वे स्टेशन सुद्धा अतिशय भग्न अवस्थेत असलेलं आपल्याला इथं पाहायला मिळतं। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रभू रामचंद्रांनी रामसेतू जो बांधला होता त्याचा अभियंता कोण होता, तर हा नल होता। नल म्हणजे विश्वकर्माचा पुत्र। नलच्या मार्गदर्शनाखाली वानर सेनेच्या मदतीनं प्रभू रामचंद्रांनी लंकेला जाण्यासाठी सेतू बनवला होता, अशी ती कथा आहे। हा जमिनीचा जरी भारताचा शेवटचा भाग असला तरी इथं येण्यासाठी अतिशय उत्तम प्रकारचा एक डांबरी रस्ता आपल्याला आहे। खूप चांगला रस्ता इथं आहे। 2017 मध्ये पंतप्रधानांच्या हस्ते या मार्गाचं शुभारंभ किंवा भूमिपूजन झालेलं आहे। आणि अचल मुनाई ते धनुष्यकुडी असा हा मार्ग आहे। पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी या रस्त्याचं उद्घाटन केलं होतं। खूप चांगला रस्ता, म्हणजे अगदी 4 चाकी गाड्यांमध्ये बिनधास्त आपण या शेवटच्या टोकापर्यंत येऊ शकतो। तिथं आल्यानंतर काही दुर्बिणीमधून आपली रामसेतूची जागा आणि इथून 18 किलोमीटर अंतरावर असलेल्या श्रीलंकेची बॉर्डर त्या दुर्बिणीमधून दाखवण्याची सोय इथं पर्यटकांसाठी करण्यात आलेली आहे। या व्हिडिओमधली माहिती निश्चितपणे तुम्हाला आवडली असेल अशी खात्री आहे। माझ्यासोबत माझे 3 मित्र आहेत जे सध्या या व्हिडिओचं छायाचित्रीकरण करतायत। ते विश्वजितजी दराडे, सिद्धेश्वर टेंगळे स्वामी सर आणि बसवराज जमखंडी या माझ्या मित्रांसमवेत मी गुरुशांत धुत्तरगावकर तुमचा निरोप घेतोय। नमस्कार।